SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. नमस्कार. आज आपल्यासोबत सी न्यूजच्या रसिकांसाठी दादू इंदुरीकर यांच्या गाढवाचं लग्न या सिनेमामध्ये मकरंद अनासपुरांसोबत ज्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे त्या राजश्री लांडगे आज आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्ते. खरं तर एका सिनेमानं तुम्हाला एक मोठं नाव दिलं. मराठी सिनेमासृष्टीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं तो सिनेमा केला, तो सिनेमा आजही अनेक रसिकांच्या मनावर गारुड करून राहिलेला आहे. जी. या साऱ्या प्रवासामध्ये तुम्ही एकतर खूप ग्रामीण भागातून आलेला आहात, तशी कोणती कौटुंबिक पार्श्वभूमी नाही आहेत सिनेमाकडे जाणारी. तर हा सारा प्रवास आम्हाला खरं तर समजून घ्यायचा आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी नेमकी काय होती? सर्वप्रथम सी न्यूजला खूप खूप धन्यवाद की माझ्याशी चर्चा करावीशी वाटली आपल्याला. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी जसं आपण म्हणालात चित्रपटसृष्टीतली अजिबातच नाही आहे. आणि तसं पाहायला गेलं तर आमचं सर्व पार्श्वभूमी ही शासकीय पद्धतीची आहे. आणि माझे वडील हे खूप मोठ्या पदावर शासकीय अधिकारी होते. आणि साधारण माझे आजोबा असतील किंवा आमची पार्श्वभूमी थोडी सामाजिक आहे. सरकारी आणि सामाजिक बॅकग्राऊंडमधनं मी आलेली आहे. आणि तिथून हा प्रवास कलाक्षेत्रातला म्हणजे जवळपास अशक्य प्रवास, पण नशिबात प्रत्येकाच्या जे असतं. मी माझ्या पार्श्वभूमीप्रमाणे सामाजिक कार्यात सुद्धा आहे. आणि शिक्षण चालू असताना मला काही संधी मिळाल्या आणि त्या संधीचं सोनं झालं असं म्हणू शकतो आपण थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि अशा पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला. गाढवाचं लग्न गाजल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की मी अभिनय क्षेत्रात आली पाहिजे. तोपर्यंत बऱ्याच लोकांना ठाऊक नाही, माझं शिक्षण तेव्हा चालू होतं. आणि मी गाढवाच्या लग्नाच्या सिनेमानंतरच खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत आले. तुम्ही कळंबसारखं एक छोटंसं गाव आहे जी, की ज्या गावामध्ये आजही म्हटलं तर दुष्काळ असतो. अशा गावाच्या एका पार्श्वभूमीवर तुमचे वडील शासकीय सेवेमध्ये आले आणि एका उच्च पदापर्यंत पोहोचले. पण तुमचा शिक्षणाचा प्रवास नेमकी कसा झाला सारा? शिक्षणाचा प्रवास माझा प्राथमिक शिक्षण माझं अहमदनगर जिल्ह्यातच झालं. आणि काहीसं अहमदनगर जिल्ह्यात झालं, काहीसं पुणे जिल्ह्यात झालं. कारण मी वडिलांना सोडून कधी मी राहायची नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा जिथे वडिलांचं पोस्टिंग असायचं तिथे माझं जाणं असायचं. परंतु एक 4वी-5वीचं शिक्षण झाल्यानंतर मात्र कुठेतरी थांबून व्यवस्थित एका जागी शिक्षण घेतलं पाहिजे. कारण की आमच्या घरात शिक्षणाची गंगा, म्हणजे सर्व सुशिक्षित लोक, म्हणजे आमच्या आईसाहेबांच्या बाजूने असो किंवा आमच्या वडिलांच्या बाजूने असो, सर्व उच्च शिक्षित लोक आहेत. त्या मानाने मी उच्च शिक्षित असून सगळ्यात कमी शिकलेली म्हणलं तरी हरकत नाही. पुण्यात माझं सर्व शिक्षण झालं आणि माझं हायर एज्युकेशन दिल्लीला झालं. कोणत्या फॅकल्टीमध्ये आपलं सर्व एज्युकेशन झालं? मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. आणि त्याच्यानंतर मी लाईक आय टोल्ड यू की मी पहिल्यापासून कलेशी निगडीत आहे. म्हणजे मी जेव्हा कॉलेजलाही होते, शाळेतही होते, तर मी चित्र खूप सुंदर काढत होते. मी रांगोळी चांगली काढायची. मी अवघड पेंटिंग्स करायची. आणि त्याचं मी काही असं औपचारिक शिक्षण घेतलेलं नसताना सुद्धा माझं अक्षर खूप वळणदार होतं. त्यामुळे शाळेत असताना सुविचार लिहायला मलाच बोलवलं जायचं. तर काही ना काही कला होती माझ्या अंगामध्ये. आणि बोलताना खूप निर्भीड होते. स्टेज डेअरिंग भरपूर होतं. म्हणजे जेव्हा आमच्या वडिलांबरोबर मी कुठे कार्यक्रमाला वगैरे जायची आणि मुख्यमंत्री त्यावेळेसचे जे असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री महोदय असतील किंवा आमदार, म्हणजे सर्व राजकीय लोकांच्या समोर
जेव्हा आमच्या वडिलांचं काही कौतुक असायचं तर अचानकपणे माझं नाव अनाऊन्स केलं जायचं की राजश्रीताई 2 शब्द बोलतील वडिलांबद्दल. काही राजश्रीताईला त्याचं काही नसायचं, माहीतच नसायचं काय बोलायचं काय नाही. अगदी लहान होते शाळेत असतानापासून, काय नाही भीतीच नाही वाटायची मला, काही कळायचं नाही कारण मला अवेअरनेस नव्हता की आपल्याला असं सगळे बघतायत. हजारो लोकांपुढे मी भाषणं करायची आणि माझ्याकडे विषय नसायचा, फक्त वडिलांवर बोलायचं आहे म्हणून मग मी बोलायची. आणि तेव्हा त्यावेळेसचे जे मोठे मोठे प्रतिष्ठित लोक असायचे ते नेहमी कौतुक करायचे की साहेब आपली मुलगी काहीतरी वेगळी आहे असं नेहमी सांगायचे आमच्या वडिलांना. आणि पण वडिलांना भीती पण असायची की हुशार मुलं असली की थोडंसं शिक्षण जास्त फोकस असलं पाहिजे. त्यामुळे मग पुण्यातच शिक्षण झालं आणि हायर स्टडीज सगळे. मग पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर मी ज्वेलरी डिझायनिंगमध्ये केलं कारण मी कलाकारच होते. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे एकदा सिनेमा सृष्टीचा झालेला प्रवास. तुमच्या काही लहान वयापासून तुम्ही शाळा स्तरावरती कुठे नाटकात काम केलं आहे, महाविद्यालयात कुठे काम केलं, असं काही घडलं आहे? अजिबातच नाही केलेलं. खूप लोकांना असं वाटतं की मी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आपलं वार्षिक स्नेहसंमेलनं असतात तसं केलं आहे मी, भरपूर केलं आहे. पण असं ठोस असं काही नाही. ठोस माझी चित्रकला होती, म्हणजे माझ्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये वगैरे मी 2री 3री अशी यायची, म्हणजे ते होतं मी. पण असं लिहायची मी खूप चांगलं. मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मी एकांकिका लिहिली होती. 4थीला असताना मी पहिली एकांकिका लिहिली होती. ती एकांकिका मी आमच्या बंगल्याच्या बाहेरच्या पडवीमध्ये जो पॅसेज होता, शेडसारखं होतं, ओपन होतं, तर मी माझी अख्खी शाळा गोळा करून ते नाटक बसवलं होतं आणि सादर केलं होतं. क्या बात आहे. डिंब्याला तेव्हा पोस्टिंग होतं, डिंबे धरणाच्या इकडे. आता इतक्या लहान वयामध्ये एखाद्या नाटकाचं लेखन करणं वगैरे, मग तुमच्याकडे वाचनाची अभिरुची त्या काळात मोठी असेल ना? खूप प्रचंड प्रमाणात. कारण की माझे जे आजोबा होते कैलासवासी मारुतीराव विठोबा लांडगे पाटील, त्यांचं समाजकार्य खूप चांगलं होतं. आमच्या गावचे ते, म्हणजे जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंतच तेच सरपंच होते आमच्या गावचे. तर त्यांना काय सवय होती ना, आणि मी माझ्या आजोबा आणि वडिलांवरच 100% म्हणजे तो वारसा आहे माझ्याकडे. त्यांचा सहवास खूप लाभला आहे मला. आणि आजोबांना मी नेहमी बघायची की एखादं कोणी गुडशेवर एवढ्या जरी बांधून आणलेल्या असतील ना कागदामध्ये जत्रा यात्रेतून, तर ते कागदाला पण ते उघडून वाचायचे. आणि मला विशेष वाटायचं की हे असं खाऊ आणलेलं बोळा झालेले कागद का बरं आपल्या घरातले लोक असं उघडून वाचतात. आणि न्यूजपेपर असले की ते तासोन तास एक ओळ वाचायचे. अगदी ती बातमी कोणी वाचणारे नसेल तरी ते वाचायचे. तिथून ते बघत गेले. मी खेळत असताना ते मला दिसायचं. आणि आमच्या वडिलांनी मला पोस्टिंग असल्यामुळे वेगळे मराठी माध्यमात सुद्धा माझं थोडंसं शिक्षण झालेलं आहे, तर त्यांना सतत असं वाटायचं की हिंदी भाषा असेल, मराठी भाषा असेल, इंग्रजी भाषा असेल, आपल्या मुलांना सर्व भाषा आले पाहिजे. आपले 3-3 वर्षांनी शिफ्टिंग असतं. मुलं जरी पुण्यात असले तरी त्यांच्यात एक खेड्यातलं बॅकग्राऊंड जेव्हा असतं तेव्हा कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण होतो मुलांमध्ये भाषेचा, तो होऊ द्यायचा नाही. म्हणूनसाठी आमच्या वडिलांनी नेहमी वेगवेगळी पुस्तकं आणून देणं. मग ते विनोदी असतील, सगळ्या पद्धतीची पुस्तकं. असं नाही की अभ्यासालाच बस इंग्रजीच पुस्तक वाच, अजिबात नाही. चि.वी. जोशीपासून तर माझं सगळ्यात फेवरेट म्हणजे मला चि.वी. जोशींचं का आठवतं, कारण मी खूप विनोदी होते पहिले, पण आमच्या घरात विनोद सर्रास चालायचे. तर मला चि.वी. जोशींच्या पासून आणि त्याच्यानंतर आर.के. लक्ष्मण ते आणि पी.जी. वुडहाऊस असे करत करत माझा प्रवास त्यांनी वाचनाकडे सुरू केला, की सोप्या वाचनापासून ते मग अवघडाकडे प्रवास. मग त्याच्यानंतर मी कॉलेजवरून जरी आले आणि मध्ये 2 तास जरी मला झोपायचं तर मी झोपायचे नाही. मी जवळपास 2-2 दिवसात एक अख्खं मोठं पुस्तक वाचून काढायची. तशी ती आवड निर्माण झाली. खरं तर अलीकडचे पालक असं म्हणतात की आपण जर इतकं उच्च पदावर असेल तर आपली मुलं सुद्धा त्याच उच्च पदावर गेली पाहिजेत, शासकीय सेवेत आली पाहिजे, अशी एक धारणा असते पालकांची. तुमच्या घरातून असा विरोध नाही झाला या सर्व प्रक्रियेला? शासकीय सेवेमध्ये मी कोणी जावं असं कधीच कोणाला वाटलं नाही, परंतु मी राजकीय किंवा सामाजिक सेवेत असावं असं प्रत्येकाचा अट्टहास असायचा लहानपणापासूनच. म्हणजे जशी मोठी होत गेले तसं तसं प्रत्येकाला ते वाटायचं. परंतु जेव्हा मी कलाक्षेत्राबद्दल लक्षात घेतलं की मला आता करायचं आहे कलाक्षेत्रातच काम करायचं, तेव्हा आमच्या वडिलांनी फक्त एकच अट टाकली
की एक वर्षभर मी तुला देतो, त्या वर्षभरात जर तू काहीही कुठल्याही आहारी न जाता कुठलंही फोटोशूट करायचं नाही, कुठल्याही लोकांकडे कामं मागायला जायची नाही, असं सगळ्या अशक्य निव्वळ मला दुखवायचं नाही, मला नाही म्हणायचं नाही. ॲट द सेम टाईम मी असं काहीच करता कामा नये की ज्यांच्यामुळे त्यांच्या नावाला काही किंवा त्यांचं जे वलय होतं त्याला काही त्रास होईल, अशा पद्धतीने काही करायचं नाही. अशा भरपूर अटी टाकून मला सांगितलं की तुला 1 वर्ष देतो. पण नशीब पहा कसं असतं की गाढवाच्या लग्नाचा मला एक ऑडिशन म्हणतो त्याचं मला फोन आला आणि मला सांगण्यात आलं की मकरंदजींनीच फोन केला किंवा नाथापुरे आता सिनेमामध्ये आमच्या वडिलांकडे एक जेई होते, त्यांना खूप किडा होता सिनेमे काढायचा, अशोक जाधव म्हणून आहे. त्यांना संपूर्ण मी प्रेक्षकांना सांगते त्यांना 100% क्रेडिट आहे त्यांचा किडा माझ्यात टाकण्याबद्दल. तर मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. तर ते ना कौटुंबिक संबंध असल्यामुळे ते यायचे. तर माझ्या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्या सिनेमांमध्ये मला 2-5 दिवसासाठी घेऊन जायचे. डॅडीनं सांगितलं ताईला सुट्ट्यात चालू आहे, मी फक्त घेऊन जात नाही मी सिनेमात नाही आणणार, मला काही नाही असंच गर्दीत उभं कर. पहिलं सुरुवात त्यांनी केली अशी गर्दीत उभी करायला, दुसऱ्या सिनेमात सुरुवात केली 1 वाक्य बोलायला, तिसऱ्या सिनेमात पूर्ण स्क्रीनवर मी दिसले. आणि असं करत करत मग नाथापुरे आतामध्ये सेकंड लीड. काही नाही साहेब 6-7 दिवसाचंच काम आहे. म्हटलं डॅडी मला जाऊ द्या ना, मी बघते तर मला येतं का बघू, तर आपल्याला थोडी सिनेमात जायचं आहे. असं करून त्या नाथापुरे आतामध्ये मी सेकंड लीडला काम केलं. मकरंद अनासपुरे आणि त्यांची म्हणजे त्यांची हिरोईन आणि मी त्यांच्या मित्राची हिरोईन, अशा पद्धतीने ते होतं. तर तो मित्र स्वप्नील राजशेखर, मी आपली एवढीशी सुट्ट्या लागल्यात आणि मी गेलो. तो म्हणजे तिथेच कॉन्फिडन्स 6 फूट 3 इंच वगैरे असेल स्वप्नील राजशेखर, जे मोठे मोठे अभिनेते होते, त्यांचा मुलगा. आणि मी एवढीशीच दिसायची त्याच्या पुढे. जाऊ दे म्हणलं आपल्याला कुठे सिनेमा क्षेत्रात यायचं आहे. केलं बिंदास काम. आणि एक फुलस्केप भरून मोठं पान भरून एक डायलॉग होता मला. अरे बापरे म्हणलं आपल्याला तर काही येत नाही काही नाही. आणि माहीत नाही साक्षात सरस्वती विराजमान होत्या त्या दिवशी माझ्या डोक्यावर हात ठेवून होत्या का काय. तर मूळ कलाकारांमुळे मुख्य कलाकारांना खूप रिटेक्स द्यावे लागले आणि मी 60 1 टेक ओके करून टाकला तो. परंतु समोरच्या अभिनेत्रीचे चुका झाल्यामुळे ते बऱ्याचदा रिटेक झाले. पण त्याच्यानंतर इतकं असुरक्षित वातावरण झालं आमच्या सेटवर की त्यांनी सांगितलं हिचा सीनच उडवून टाका म्हणले आणि सीन कापून टाका. आणि ती अशी कशी एकपाठी आहेस का तू, एकपाठी आहेस का, तुझं पाठांतर खूप चांगलं. म्हटलं पाठच नाही केलं मी 2-3 वेळा, आत्ता तर मला डायलॉग मिळाला, मी आत्ता तर केलं सगळं. अशा पद्धतीने ते कुठली गोष्ट छोटी नाही आहे. सुरुवात खूप कठीण परिस्थितीत झाली पण तरीही मला परमिशन मिळाली नव्हती. परंतु जेव्हा गाढवाच्या लग्नाचे ऑडिशन झालेत लोकांना असं वाटतं की मला खूप कोणाच्या थ्रू मिळालं आहे काम. मकरंद अनासपुरेंनी मला फोन केला कारण तो एक पाठीवाला जो आहे तो विषय त्यांनी बघितलेला होता अगदीच समोर. तर त्यांनी फोन केला मला म्हणले माझे कोल्हापूरचे सगळे मित्रमंडळी मला बाप्या म्हणतात, का म्हणतात मला नाही माहिती पण बाप्या म्हणतात. त्यांनी सांगितलं अरे बाप्या असं मोठा सिनेमा येणार आहे आणि मला त्यांनी सांगितलं नव्हतं की ते पण भूमिका करणार. त्यांनी सांगितलं जा बरं जरा ऑडिशनला जा. म्हणलं डॅडींना ना आईला कोण सांगणार, आम्ही बघतो सगळेजण, तू जा सांगू नको ऑडिशनला चालली. न सांगता मी ऑडिशनला गेले. रिजेक्टच होणार आहे तर कशाला सांगायचं, खोटं बोलायचा विषयच येत नाही. गेले मी तर ऑडिशन झाली, एकदा झाली, 2दा 6 त्यांनी माझ्या टेस्ट घेतल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने मला चेक केलं. ऑलरेडी एक खूप मोठी आणि चांगली अभिनेत्री त्या सिनेमामध्ये गंगीच्या रोलमध्ये फिक्स झालेली होती. परंतु काय झालं माहीत नाही, आमचे प्रोड्युसर जे आहेत सुभाष परदेशी सर ते अडूनच बसले. त्यांनी डायरेक्टरला सांगितलं की मी सगळ्यांचे आवाज ऐकतोय, ही माझी गंगी आहे, दुसरी कोणीच गंगी नाही असू शकत. डायरेक्टर म्हणले हा रोल सावळ्या कुंभारच्या इक्वल आहे, ही मुलगी सिनेमा क्षेत्रातली नाही आहे, थोडाफार एखाद दुसरा ओळ बोलणं आणि मोठा सिनेमा खांद्यावर घेणं खूप कमालीचं अवघड असेल तिच्यासाठी, तर आपल्या सिनेमाचं खूप नुकसान होईल. त्यांनी सांगितलं की नुकसान होईल तर होईल, हीच गंगी आहे,
कारण हिने मिरॅकल जर केलं ना म्हटले तर हा सिनेमा फक्त तिच्यामुळे लक्षात राहील, असं त्यांनी त्यावेळेस भाकीत केलं होतं. आणि अशा पद्धतीने माझं सिलेक्शन झालं. आणि मग आमच्या वडिलांनी सांगितलं आता ह्या वर्षभरात तुला जे काय करायचं कर. पण त्या वर्षभरात असं झालं की तो सिनेमाही गाजला आणि त्या वर्षीचे सर्व पुरस्कार मला मिळाले. राज्य शासनाच्या पुरस्कारांनी सुरुवात झाली. सगळ्यात मोठा पुरस्कार तो असतो आणि तो मला मिळाला. पहिल्यांदा राज्य शासनाने एका मोकळ्या मैदानावरती तोपर्यंत आउटडोअर व्हायचे नाहीत अवॉर्ड फंक्शन्स, तर साधारण 1.25 ते 1.5 लाख लोकांसमोर मला जेव्हा पुरस्कार घेताना आमच्या वडिलांनी पाहिलं तेव्हा आमच्या वडिलांनी सांगितलं की तुझ्या आणि तुझ्या प्रवासाच्या मध्ये येणारे आम्ही कुणीच नाही. आणि तसं ते झालं. खरं तुम्ही जो प्रवास आत्ता सांगितला की घरच्यांनी नंतर पाठिंबा दिला आणि तुम्ही सिनेमासृष्टीत आला, पहिलाच सिनेमा तोही प्रचंड गाजलेला, मकरंद अनासपुरेंसारखा एक स्टार मराठीतला, त्याच्यासोबत काम करताना मनामध्ये काही दडपण वगैरे असं काही अनुभव होते? माझ्यावर जबाबदारीच काही नव्हती, मी कोणी नव्हतेच तर मला दबायची गरज नव्हती. मी अतिशय कोरी पाटी होती आणि एखादा ओला मातीचा गोळा जसा असतो आणि त्याला तुम्ही वळण द्याल तसं तुम्हाला वळण लागतं. अशा चॅलेंजिंग खूप होतं. पण मी नेहमी सांगते की आपण जेव्हा सुरुवातच बेस्ट बरोबर करतो ना, मकरंद अनासपुरेंचा तुम्ही हात धरूच शकत नाही. त्यांचं टायमिंगचे बादशाह आहेत ते. आणि हे मी त्यांच्याबरोबर काम केलेलं असल्यामुळे मी अगदीच खरं सांगू शकते की तुमच्यामध्ये कुठलीही कमतरता असू शकत नाही त्या व्यक्तीबरोबर काम करताना, कारण की अफलातून टायमिंग आहे आणि ही इज ब्लेस्ड. टायमिंग म्हणजे अनुभवामुळे आलेलं नाही आहे, ते ही इज जेनेटिकली ब्लेस्ड. आणि कुठेतरी एक खूपच अप्रतिम दर्जाचा अभिनय असतो त्यांचा. तर माझ्या दृष्टीने मी बेस्ट बरोबर काम केल्यामुळे माझी भूक ती होती की मला खूप शिकायला मिळेल. त्यामुळे दडपण होतं, पण त्या सगळ्यांनी मला इतकं चांगलं वागवलं आणि मला इतकं छान उभं केलं. मला कधी असं फील नाही करवलं की ही काहीतरी नवीन मुलगी आहे तर हिला असंच उडवून लावा, असं काही झालेलं नाही. आणि मला खूप शिकायला मिळालं आणि त्यामुळे मी आज जे काय मी आहे, मला चांगली लोक भेटली पहिल्याच ह्याच्यात, उत्कृष्ट त्यांच्या ह्याच्यानुसार. त्याच्यामुळे माझ्यातलं कदाचित सगळ्यांना भावलं काम. खरं तर त्या गंगीची भाषा जी आहे, तिचे लहेजा जो आहे तो फार वेगळा लहेजा आहे. तो प्राप्त करण्यासाठी काय वेगळे प्रयत्न करावे लागले? तो प्राप्त करण्यासाठी म्हणजे मी आज ज्या पद्धतीने ग्रामीण भाषेत बोलू शकते त्यावेळेला मी बोलू शकत नव्हते. आणि मुळात काय आहे की मी ज्या समाजाची आहे ही आमची एक वेगळी भाषा आहे घाटावरची. कितीही आम्ही शुद्ध बोललो, म्हणजे मी अगदीच आगरकर हायस्कूल मुलींचे पुण्याचे रास्ता पेठ, त्यामुळे मला न कळतो. पण आम्ही किती शुद्ध जरी बोललो तरी आम्ही घाटावरचे आहोत. त्यामुळं आमचा लहेजा आणि ह्या शहरी कलाकारांचा लहेजा ह्याच्यात प्रचंड फरक आहे. आणि तो फरक असलेला बराच असतो. आपलं काहीतरी व्यक्तित्व त्याच्यात होतं. पण ही जी भाषा होती गंगीची, ही अगदीच माझ्यासाठी पण नवखी होती. परंतु काय आहे जादू माहीत नाही त्या रंगामध्ये, त्या रंगदेवतेचं काय कृपा आहे माहीत नाही. आपण जेव्हा ती वेशभूषा घेतो, ती केशभूषा करतो, ते आपल्या चेहऱ्याला तो जेव्हा त्या पर्टिक्युलर पात्र तुम्ही बनता तेव्हा तुम्हाला एक कलाकार म्हणून त्या भूमिकेला न्याय द्यायचा असतो. आणि जेव्हा तुमच्यासोबत तुमचा सहकलाकार त्या भाषेत बोलतो आणि तुमच्यात जर थोडं जरी मातीशी संबंध असेल ना तर ते सोपं जातं करणं. मी मातीतलीच आहे कम्प्लिटली, त्याच्यामुळे मला पटकन, आणि तसंही मला शाळा कॉलेजमध्ये पण असं होतं की मला भाषा पटकन कॅच होते. आम्ही जे काही ऐकतो, आम्ही जे काही वाचतो, साधारणपणे सिनेमासृष्टीत प्रवेश करताना एक प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्यातले काही अनुभव चांगले असतात, काही अनुभव वाईट असतात. तुमच्या वाटेत असे काही चांगले अनुभव, काही वाईट अनुभव असे आलेत का? 100 पैकी 99 अनुभव वाईटच असतात, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. एखादा जो चांगला असतो त्या अनुभवाच्या जीवावर आपण ती आपली सकारात्मक ऊर्जा वाढवायची असते आणि त्या पद्धतीने आपला प्रवास सुरू करायचा असतो. कारण की माझंच क्षेत्र नाही, कुठेही आपण जाल
तर 100 पैकी 90-95% तुम्हाला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो. आणि तुमच्याकडे जे उरलं सुरलं चांगलं असतं तो अनुभव जर गाठीशी ठेवला तर तुमच्यामध्ये ती नकारात्मक ऊर्जा तुम्ही येऊ देत नाही आणि त्या पद्धतीने तुमची संघर्ष टोकाचा असतो. आणि त्यात तुम्ही जर त्या बॅकग्राऊंडमधनं नाही आले तर तुम्ही विसरूनच जा. 1 वर्ष विसरा, नाही तर 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, किती वर्ष लागू शकतात तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवण्यासाठी. त्याला आणखीन एक दुसरी बाजू आहे. तुम्ही ठसा एकदा उमटवला, खूप गाजले सुरुवातीला, काही लोक सुरुवातीला माझ्यासारखं. आता मी 6-7 सिनेमे केलेले आहेत, पण लोकांना लक्षात फक्त गाढवाचं लग्न आहे. हे एका पद्धतीने माझ्यासाठी ब्लेसिंग आहे, परंतु दुसऱ्या बाजूनी माझी प्रगती थांबली त्याच्यामुळे कलाकार म्हणून. कारण की त्याच्यानंतर येणाऱ्या सर्वच भूमिका तशा होत्या आणि मला एक कलाकार म्हणून कोणत्याही कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात, त्यात अडकायचं नसतं. ग्रामीण भूमिका मला करायच्या नव्हत्या असा भाग नाही आहे, परंतु सातत्याने मी जर तेच केलं असतं तर कदाचित माझ्यातला कलाकार खुंटला असता. मी कम्फर्ट झोनमध्ये गेले असते की मला हे येतं आहे, मला जे नाही येत ते करायला. मी सिटिझन नावाचा सिनेमा केला, ज्याचं लिखाण मी केलेलं आहे, ज्याची वेशभूषा मी केलेली आहे. त्याच्यानंतर त्या सिनेमाचं मुख्य पात्र ते मी केलेलं आहे. हे चॅलेंज होतं आणि ते मी सक्सेसफुली पार पाडलं. आता त्याचं सादरीकरण तिथेही खूप ताकद लावली. खूप साऱ्या जवळपास 125-130 चित्रपटगृहांमध्ये कुठल्याही बॅकग्राऊंड नसताना, कोणाची मदत न घेता सिनेमा रिलीज करणं हे सोपं काम नाही आहे. तर मला तेव्हा लक्षात आलं की आपण आपल्याला बांधून नाही ठेवलेलं तर ठीक आहे. त्याच्यात बाकीचं कदाचित नुकसान झालं असेल की ॲज अ स्टार मे बी आय कुड हॅव डन मच बेटर जर मी ग्रामीण बाजाच्या भूमिका घेतल्या असत्या. परंतु मग त्याच्याने माझा कलाकार खुंटला असता माझ्यातला. तर ते मी केलं सुरू आणि संघर्ष आहेच. मी तर संघर्षाची भीती जर घेतली तर मग अशक्य. मला काही लोकांनी तर असं पण पसरवलं होतं की हिला काय चित्रपटात काम करायची गरज नाही आणि कशाला तुम्ही हे काय. एका तर मोठ्या प्रख्यात, आत्ता तुम्ही म्हणायला गेलं तर ती व्यक्ती एक मोठा अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक झालेली व्यक्ती आहे. त्याच्यानंतर त्यांचे सिनेमे एखाद दुसऱ्या जोरात गाजलेले आहेत. कलाकार म्हणून नाही, दिग्दर्शक म्हणून किंवा ॲज अ को प्रोड्युसर म्हणून जे काय पद्धतीने. त्या व्यक्तीबरोबर मी एक सिनेमा केला. मी नाव न घेता अगदीच व्यक्तीच सांगून मोकळी झालेली आहे, कोणालाही कळेल ते. तर त्यांनी माझ्या तोंडावर मला सांगितलं, कारण माझी लोकप्रियता एवढी होती की मला नाही माहिती मी आयुष्यात काय कमवलं आहे. तिथे सो कॉल्ड सगळ्या अगदीच शहरी आणि खूप मोठ्या लेव्हलला मी काय मजल मारली मला नाही माहिती. पण मी खूप अभिमानाने सांगू इच्छिते की मी सर्वसामान्य माझ्या तळागाळातल्या मातीतल्या माणसांपासून ते अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत गंगीने सगळ्यांच्या हृदयावर राज्य केलं आहे. आणि ते आशीर्वाद आणि ते प्रेम माझ्यासाठी इतर कुठल्याही संघर्षापेक्षा एक म्हणतात ना की एक अतिशय कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये एक थंड हवेची झुळूक जी आहे त्या पद्धतीचं माझ्यावरचं ते लोकांचं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळे मीही निराश झाले होते, पण त्या प्रेमामुळे पुन्हा मी उभी राहते. लोकांनी मला सांगितलं आहे तोंडावर, त्या दिग्दर्शकांनी जो अभिनेता पण होता आणि त्यांनी मला तोंडावर सांगितलं की अरे तू इथे काय करते. मला वाटलं माझं कौतुक आहे नाही का. गंगी झाल्यानंतरचा विषय हा. म्हणजे विचार करा, ती गंगी एवढी गाजली की म्हणजे अनुभव सांगते की त्या गंगेवर लोकांनी एवढं प्रेम केलं की त्या गंगीशी कोणी वाकडं तिकडं सेटवर बोलताना जर कोणी ऐकलं ना तर जमाव यायचा अंगावर की तिला बोलायचं नाही कोणी, आमची गंगी आहे ती. हे प्रेम जे मला मिळालं ना ते बघून कुठंतरी ते त्रास झाला असेल. त्यांनी मला सांगितलं की तू साऊथला जा म्हणे, साऊथला तुमचं काय इथे काम आहे म्हणे. आणि डायरेक्ट माझ्या समाजाचं नाव घेऊन मला म्हणण्यात आलं की तुमच्या समाजामध्ये काय, तुमच्याकडे जमीन जुमला असतो, शेतीबाडी असते आणि तुम्ही समाजकारणात असतात, राजकारणामध्ये तुमचे नातेसंबंध असतात, आमच्या फील्डमध्ये तुमचं काय काम आहे. तर मी
अगदी जोरात सांगितलं होतं की तुमचं फील्ड म्हणजे काय, राजकीय असो, सामाजिक असो, कलाक्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्र हे कोणा एकाचा मक्ता नाही, कुठल्या जातीचा मक्ता नाही, कुठल्या धर्माचा मक्ता नाही, कुठल्या वयाचा मक्ता नाही, कशाचाही नाही. कलाकाराला कोणताही जात, कोणताही धर्म काहीही नसतो. आणि मला जर काही करायचं असेल तर मला ते करण्यापासून कोणी अडवू शकत नाही. त्यानंतर मी त्या व्यक्तीचा पुन्हा कधी चेहरा पाहिला नाही. आणि ती व्यक्ती आता थोडंसं घाबरून, कारण त्यावेळेला माझं बॅकग्राऊंड एवढं कोणाला माहीत नव्हतं, माहीत झाल्यानंतर तोंड देखलं, सगळेजण गोड बोलतात, पण पाठीतून जितकं शक्य आहे तितकं कसं माझ्यापर्यंत कामं नाही येऊ द्यायची, काय नाही, ही खूप नकारात्मक ऊर्जा आजही आहे माझ्या अवतीभोवती. पण तुम्हाला सांगू का, मी आज एकदम खात्रीशीर सांगू शकते, जर तुम्ही ओपनली कोणी माझा विरोध करायला आला ना, उभा महाराष्ट्र माझ्यासाठी उभं राहील. आणि हे कमवलं त्या गंगीने. म्हणजे आता एकीकडे एवढं मोठं यश तुम्हाला मिळालं, आणि आता सारा जो पुढचा प्रवास आहे, पुढे काय ठरलेत का आता, की पुन्हा सिनेमासृष्टी की पुन्हा एकदा नाट्यसृष्टीत? कारण आता बहुतेक कलाकार सिनेमासृष्टीकडून नाट्यसृष्टीकडे येत आहेत, तसं काही विचार डोक्यात तुमच्या आहेत? नाही, माझं पहिलं प्रेम हे सिनेमाच होतं आणि आहे, राहणार. मी कधीच काम थांबवलं नव्हतं, परंतु काहीतरी असे माहीत नाही कोणी काय अशा पद्धतीची खूप प्रसिद्धी केली की हिने सिनेमा क्षेत्र, हिला गरज नाही आहे, ही खूप मोठ्या बॅकग्राऊंडची आहे, किंवा हिला सिनेमात काही इंटरेस्ट नाही, उगाच आपला टाईमपास करते येऊन वगैरे, तर तिने चित्रपटसृष्टी सोडली अशी अफवा. काही लोकांनी अफवा पसरवली की अरे ही एकदमच म्हणे हिला काहीतरी बायपास झाली, सर्जरी झाली. हां, कोणी म्हणे की ही तर एकदम चेन स्मोकर आहे, दारुडी. अरे तुमचा माझ्यावरचा अभ्यास करताना मी कुठून आले, माझे आजोबा कोण होते, माझे पंजोबा कोण होते, माझे वडील कोण होते, मी ठरवलं जरी ना तरी मी हे करू शकत नाही. कारण की ह्या बाकीच्या लोकांना कोणाला जाऊन उत्तरं नाही द्यायची. मी कुणाबरोबर कशी बसले, कशी उठले, मी कुठे बसली आहे, आम्ही कट्ट्यावर सुद्धा कॉलेजच्या बसलेलो नाही आहे. आम्हाला काय मित्रमैत्रिणींबरोबर भेटायचं असेल तर आम्ही घरी भेटायचो, कधी कुठल्या मुलांबरोबर सिनेमाला. असं काही नाही की वातावरण अवघड होतं, पण कुठल्या बॅकग्राऊंडहून आम्ही आलो आहे. बॅकग्राऊंड हे पैशाने नाही, तुम्ही समाजामध्ये कोणत्या प्रतिष्ठेत राहता ह्याला खूप. मला इच्छा जरी झाली ना तर मी कुठे जाऊन उद्योग करू नाही शकत, कारण की मला बघणारे लोक आहेत आणि मला जाऊन सांगावं लागतं. आजही मी कुठे गेली, कुठून आले, माझा कुठे खर्च किती झाला, काय झालं, ही माझ्या वडिलांना मी सांगते, प्रामाणिकपणे सांगते. किंबहुना त्यांनाच कळतं आधीच, त्यांना आधी कळतं मी कुठे खर्च केला आहे काय, कारण माझ्याकडे काहीच नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या अफवांमुळे मला खूप नुकसान झालं माझं. त्याच्यामुळे मी कदाचित एवढ्या प्रकट मुलाखतीमध्ये मी कधी पब्लिसाइज केलं नाही स्वतःला. हा एक माझा दुर्गुण समजावा. मी ज्या क्षेत्रात आहे मी सोशल नेटवर्किंगवर नाही, फेसबुकमध्ये सुरू केलं होतं, कारण ते सिटिझन सिनेमा वगैरे, शेवटी मी एक निर्माती पण झाले. त्याच्यानंतर मला एक काही गोष्टी पर्सनली जरी आवडत नसल्या तरी ह्या क्षेत्राची ती गरज असल्या कारणाने मी प्रयत्न केला बरं का. पण ते मला ना ते जेवतानाची ती वेगळी डिश आहे, त्याचा फोटो काढा, अपलोड करा, नाही का. मी झाडाला पाणी घालते आणि कशी चिखलात हात घालून, हँडग्लोव्ज कशी घालणार, मी शेतकऱ्याची मुलगी आहे, मी स्टारसारखे हँडग्लोव्ज नाही घालू शकत, गमबूट्स घालून मी मातीत नाही जाऊ शकत. माझा पाय मातीला लागण्याचा मी प्रयत्न करणार, कारण ते माझ्यासाठी ब्लेसिंग आहे, तिथे गमबूट नाही घालून जा. पण हे माझ्या डोक्यातच शिरे ना की ह्याचं कसं काय फोटो काढायचा, कारण हा इव्हेंट नाही आहे, हे माझं रोजचं आयुष्य आहे, हा कसा इव्हेंट असू शकतो. तर मला ते जमलं नाही आणि कदाचित त्याच्यामुळे मी मागे राहिले, पण मी शिकणार आहे. म्हणजे तुम्ही आता कुटुंबाच्या परंपरेचा उल्लेख केला, म्हणजे आजोबांची राजकीय परंपरा, वडिलांची शासकीय परंपरा, आणि शासकीय सेवेत असताना सामाजिक प्रक्रिया एका अर्थानं. पुढे असा काही प्रवास तुमच्या डोक्यात आहेत की सामाजिकरणामध्ये आपला सहभाग आपण करावा, किंवा आता तुम्ही जे काही उपक्रम करता आहात समाजाच्या दृष्टीनं, असे काही उपक्रमांचा परिचय आमच्या रसिकांना तुम्ही सांगितलं तर आवडेल. वर्षानुवर्ष झाले माझ्या गावाला आमची एक शाळा आहे, जी आमच्या आजोबांच्या नावाने शाळा आहे. एवढंच होतं की मी माझ्या क्षेत्रात व्यस्त असल्या कारणाने मी कधीच त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नव्हतं, कारण की आमचे वडील बघायचे ते सगळं, आजोबा होते तो पण आजोबा पण सगळे बघायचे.
पण आता पोस्ट कोविड झालं किंवा काय, तर मी जास्त ती माझी चळवळ जास्त वेगाने सुरू झाली. कारण की कालांतराने वडिलांना इतका प्रवास करणं किंवा ह्या पद्धतीचं सगळं, त्यामुळे कधी ना कधी घरातल्या मुलांनी ते वारसा पुढे चालवला पाहिजे. म्हणूनसाठी आमची शाळा आहे त्याचं बघणं आहे मला, आमच्या गावचे ग्रामपंचायत असेल, आमच्या तालुक्याची काही कामं असतील, आपल्या जिल्ह्याला इतके मोठे आणि चांगले नेते आहेत, राजकीय नेते आहेत की मी त्या क्षेत्रात नसल्या कारणाने राजकारणाशी माझा अजिबात संबंध नाही. आणि मी समाजकार्यात आहे का, तर मीच नाही, आमच्या पिढ्यानपिढ्या समाजकार्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ते माझं खूप जोरात चालतं. पण ते माझं बॅकग्राऊंड असल्या कारणाने मी त्याला पब्लिसाइज नाही करू शकत, आवडत नाही मला ते. कारण ते आणि हे वेगळा विषय. हे माझं म्हणजे मी चित्रपटसृष्टीत काम केलं काय आणि नाही केलं काय तरी मला झोपायला वेळ नाही इतकं काम आहे माझ्याकडे समाजासाठी. खरं तर एक मोठा प्रवास तुम्ही आमच्यासमोर आता उलगडला आहे. मी पुन्हा एकदा थोडं मागे यासाठी येतो की आम्ही सर्वच रसिक प्रेक्षक जे आहोत, आम्हाला एक सिनेमासृष्टीबद्दलचं एक आकर्षण असतं. जी नव्या पिढीला एक मोठं आकर्षण आहे की आपण सिनेमासृष्टीत जावं, म्हणून अनेक मुलं मुली करिअर करू बघतायत. गावाकडच्या मुलींसाठी तुम्ही काय सांगू शकाल की हे खरंच करिअरचा विषय बनू शकतो मुलांसाठी? अरे बापरे, अख्ख्या मुलाखतीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय निर्भीडपणे मी दिलं. पण हे उत्तर देताना मला भीती वाटली. कारण की कला क्षेत्रात येऊ नका असं मी म्हणू शकत नाही. मी स्वतः कलेची उपासक आहे. परंतु मी मुलामुलींना एवढंच सांगेल की अति आत्मविश्वास योग्य नाही, कमी आत्मविश्वास योग्य नाही, परंतु आत्मविश्वास असावा. पण शिकण्याची तुमची कुवत राहिली. मला सगळं येतं आहे म्हणून जर तुम्ही आलात नाही इथे तर प्लीज नका येऊ. हां, कारण की मला जे मुलं मुलींचे आईवडील वगैरे येऊन भेटतात ते असे बोलतात, मॅडम ते यांच्यापेक्षा सुंदर नाचते आमची मुलगी. असं नाही आहे. सिनेमासृष्टी तो कॅमेरा आहे ना, तो फार वेगळा असतो. सिनेमाचं चित्रीकरण होणारा कॅमेरा असा असतो की तो रोलिंग जेव्हा होतो ना तेव्हा तुमची तंतरते. ते सोपं काम नाही. संघर्ष करायची ताकद ठेवा. शॉर्टकट घेऊ नका प्लीज, कारण शॉर्टकटनी तुम्हाला कामं मिळतील थोडीफार, मोठं नाही होत. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, काहीतरी ठसा उमटवायचा असेल तर तुम्हाला तडजोड करता येणार नाही. तडजोड करू नका, अभ्यासावर तडजोड करू नका, टॅलेंटवर तडजोड करू नका, शिकण्यावर तर अजिबातच तडजोड करा. मला काहीच येत नाही समजून तुम्ही जर जाणार असाल तिथे आणि वर्षानुवर्ष त्या कलेची सेवा करा. त्या कलेची सेवा कोणत्याही पद्धतीचं अपेक्षा न करता करा. मी असं काम केलं तर मला हे काही मिळणार नाही आहे. तुम्हाला कलाकार आहात ना, मग कला ही तुमची भूक असली पाहिजे आणि त्या भुकेसाठीच तुम्ही जायचं. ते टिकण्याची जर तुमच्यात शक्ती असेल तर जरूर या आणि माझ्याकडनं जेवढी शक्य आहे तेवढी मी मदत नक्की करेल. खरं तर कुठल्याही क्षेत्रात आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्यासमोर एक आयडॉल असतो की मी या दिशेने जाणार आहे, हा माझा आयडॉल आहे, तो एक हिरो आहे माझा स्वतःचा. या क्षेत्रात येताना तुम्ही असं कोणला हिरो ठेवलं होतं की मला या पाऊलवाटेने पुढे जायचं आहे? माझ्या आयुष्यामध्ये चित्रपटसृष्टीत माझा कोणी आयडॉल नाही आहे. माझ्या आयुष्याला मला आयडॉल आहेत. माझ्या आयुष्यात माझे वडील हा सगळ्यात मोठा हिरो आहे माझ्यासाठी. कारण की आमच्या वडिलांनी माझा जो संघर्ष आहे तो काहीच नाही आहे. कारण की मला एक वडिलांची पार्श्वभूमी आहे. मी तिथे उपाशी मरणार नव्हते. मला जर नाही जमलं असतं तर मी फार तर घरी येऊन दुसरं काही क्षेत्रात गेले असते, पण माझे हाल नसते झाले. पण आमच्या वडिलांच्या शिक्षणापासून ते आत्तापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातलं सगळ्यात उच्च पद गाठलं. सोपं नाही. एक कळंब गावचा काय 809 तेव्हा किती असेल लोकसंख्या मला ते माहीत पण नाही. आत्ताच आमची 1000च्या वर जात नाही आकडा. हां, अगदी खरं. तर त्यावेळेस पुण्यासारख्या ठिकाणी फक्त आणि फक्त टॅलेंटच्या जीवावर, तुमच्या अभ्यासाच्या आणि मार्कांच्या जीवावर जर तुम्ही कोणत्याही पद्धतीचा खिशातनं खर्च न करता त्या बुद्धिमत्तेवर तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलला जाऊ शकता तर मला फार लाज वाटते. मी कुठेच नाही आहे अजून. त्यामुळे तो संघर्ष पण आहे मला करायला. त्यामुळे माझे सगळ्यात मोठा हिरो माझ्या आयुष्याचा, माझा आयडॉल माझे वडील. खरं तर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत की एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला उच्चतम पातळी गाठण्यासाठी सुद्धा आपले वडील हेच आपले आदर्श आहेत. आणि त्या सिनेमासृष्टीमध्ये आज खूप आकर्षण आहे.
पण त्या वाटेनं जाताना सुद्धा वडिलांचीच पाऊलवाट त्यांनी निवडली. तो विचार, ती संस्कृती, तो संस्कार हे सर्व सोबत घेऊन आज गंगी आपल्यासोबत बोलत होती. आता शेवट मी एक प्रश्न विचारतो रसिकांसाठी. त्या सिनेमातला एक छोटासा डायलॉग तुम्ही ऐकवावा, त्या भाषेच्या लहेजासह ऐकवावा अशी विनंती करतो. हां, मी किती वर्ष झालीत मला ते आठवायला. एक माझा खूप अवघड होता तो सीन आणि खूप छान झाला होता, ती आठवणीत राहिला. तर गंगी सावळ्याला विचारते की धनी तुम्ही खरंच स्वर्गात गेला होता, मग तिथं तुमचे आईबाप भेटले असत्या, माझा आईबाप भेटला असत्या, कशी आहेत समजे ते. म्हणजे माझे आईबाप पुण्यवान, ते स्वर्गात लक्ष्मी, रंभा, उर्वशी सगळ्या अप्सरा त्यांच्या चौऱ्या ढाळतात. तुझा आईबाप पाप्याचा पितार, काय करत नरकाच्या गाड्या ओढित. वय नरकाच्या गाड्या ओढितात. हे दणका दिला मग गंगीने. अशा पद्धतीच्या खूप गमती जमती. खरं तर आता सिनेमासृष्टीमध्ये तुम्ही एकाच सिनेमाने इतकं उंच आकाश गाठलेलं आहे. पुन्हा एकदा अलीकडे आपल्याकडे सुरू आहेत की सिनेमाचा पहिला भाग, सिनेमा दुसरा भाग, सिनेमा तिसरा भाग, असं काही ना काही सुरू आहे. असं काही डोक्यात आहे तुमच्या की अशा प्रकारचे काही सिरीज निर्माण करणं किंवा अशा प्रकारचे एक नवे सिनेमे तयार करणं असं काही डोक्यात आहे? मी आपल्या माध्यमातून सी न्यूजच्या माध्यमातून ही बातमी फोडू इच्छिते. मोह आवरत नाही आहे मला. आम्ही म्हणजे आमचे सुभाष परदेशी सर जे आहेत सुमित इंडस्ट्रीजवाले, गाढवाच्या लग्नाचा लोकांचं प्रेम बघून आणि सगळ्या लोकांचं पर्स्युएशन जे आहे वर्षानुवर्ष ते बघून लोकाग्रहास्तव आम्ही गाढवाचं लग्न पुन्हा घेऊन येतोय. सेम टीमला घेऊन येतोय. खूप खूप आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. आणि ही पहिली बातमी आम्ही तुम्हाला देतो आहे आणि त्याची परमिशन मला मिळाली आहे सांगायची. तर अजून काही प्रोजेक्ट करतोय आम्ही, पण माझं सर्वात महत्त्वाकांक्षी आणि सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचा डोळा लागला जिकडे आहे तो सिनेमा आम्ही पुन्हा घेऊन येतोय. वा, रसिकांसाठी ही सर्वात आनंदायी अशी गोष्ट आहे की पुन्हा एकदा गंगी भाग 2 मध्ये आपल्याला दिसणार आहेत. खरं तर आज मी तुमचे मनपूर्वक आभार यासाठी व्यक्त करतो की ज्या पद्धतीची घोषणा नवीन झाली आहेत, मराठी सिनेमासृष्टी पुन्हा एकदा नव्या जोमानं आता उभी राहते आहेत आणि त्यात तुमचा एक रोल पुन्हा एकदा गंगीच्या रूपानं रसिकांसाठी पाहायला मिळणार आहे. तुम्ही अत्यंत मनमोकळेपणानं आमच्या रसिकांसोबत गप्पा मारल्या. नव्या पिढीला या क्षेत्रात येण्यासाठी ज्या संधी आहेत आणि आव्हानं आहेत याबद्दलही आपण जे संदेश दिला त्याबद्दल मी सी न्यूजच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 80 80 215 215.